अगर ये 5 चीजें आपकी इर्द गिर्द है, आपकी डेली रूटीन के लाइफस्टाइल में अगर ये 5 चीजें, ये इसे कहते हैं लाइफस्टाइल एंड हेल्थ चैलेंजेस। ओके, लाइफस्टाइल चीजों की इर्द गिर्द चल रही है। मानते कि नहीं मानते? हाँ ना? हाऊसवाईफ असतानाच अशी हाऊसवाईफ होते जी एकदम खेड्यातून आलेली होती. तिचे सुख म्हणजे फक्त फॅमिली, घरातलं खानपान, घरातल्यांची फॅमिलीची काळजी घेणं इथपर्यंतच. असं असतानाच आपण सगळ्यात अगोदर कोणाचा आभार मानतो? तर आपल्या देवाचे. तर हेच सगळं करत असताना मी करू शकते. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून जिम जॉईन केली. सगळं होतं लाईफमध्ये, म्हणजे फॅमिली होती, मुलं होती 2, ह्या सगळ्यांच्या हेल्थकडे काळजी घेत होती. पण ह्याच्यामध्ये मिस होत होतं ते म्हणजे माझी तब्येतीची काळजी घेणं. आणि मग मी जिम जॉईन केली. जिम जॉईन केल्यानंतर आप बहुत ज्यादा उत्साहित है, हमें पता की माझं 10 किलो वजन त्या पिरियडमध्ये कमी झालं. पण जसं माझा टाइम चालला तसं फिटनेस तर वाटायची, पण मला जे हेल्थ इश्यू चालू झाले ना ते तिथून पुढे चालू झाले. जसं की हेअरफॉल असेल, माझे स्किनचे प्रॉब्लेम असतील, माझी कॅल्शियमची कमी, हे सगळं करत असतानाच मला असं वाटलं की खरंच काहीतरी चुकत आहे. मग त्याच्यानंतर मी डॉक्टरांची परमिशन घेऊन त्यांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. वाटतं आहारामध्ये आपण घरातल्या गोष्टी खातोय म्हणजे आपल्याला काही चेंज करण्याची गरज नाहीये, आपण कुठं बाहेर वगैरे खात नाही. पण असं नसतं. त्यावेळेस मला फर्स्ट टाइम जाणवलं. आणि नंतर असंच फेसबुक बघत असताना माझा भाऊ दिनेश हा एक कोच म्हणून काम करायचा. त्याला बोलली की ह्यानं माझ्या ह्या गोष्टी आहेत, माझे हेअरफॉल होत आहेत, कॅल्शियमची कमी आहे, विटॅमिनची कमी आहे, B12 कमी आहे, ह्यानं मला काही रिझल्ट येईल का? तर त्यानं माझी विष्णू सरांशी गाठ घालून दिली. विष्णू सर ज्यांनी मला पर्सनलाइज प्रोग्राम दिला स्किनसाठी आलाय. तर कितीतरी लोक असे असतात ज्यांना राईट मार्ग योग्य वेळी सापडत नाही, तर तू त्या लोकांची मदत करू शकते. मग हे सगळं करत असतानाच मी देखील ठरवलं की माझ्यासारखे खूप साऱ्या लेडीज असतात ज्यांना अशा अमेझिंग रिझल्टची गरज आहे. तर मी या कम्युनिटीमध्ये नंतर कोच म्हणून काम करायली, लोकांची मदत करायली. बाहर जाते थे तो आपको पार्लर में वो सारी चीजें करके जाना पड़ता था, वो सारा केमिकल या फिर कुछ इस तरीके का भी ट्रीटमेंट लिया था. बहुत सारे लोगों को हमने देखा है कि लेजर ट्रीटमेंट वगैरह लेते. तब आपको कैसा महसूस हो रहा था? क्या उसके बाद खाण्यामध्ये नसायचं ना ते डॉक्टरांनी पण नाही सांगितलं की तुम्हाला आहारामधून न्यूट्रिशनची कमी पडते हे सगळं. पण याच्यामध्येच मी आभार मानते, माझे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी बोलले ह्या ट्रीटमेंट सगळं ओके आहे, हे आता पुरतं झालं. पण तुम्हाला जर कायम तुमची स्किन हेल्दी ठेवायची असेल, हेअर हेल्दी ठेवायची असेल, हेल्थ हेल्दी ठेवायची असेल, तर तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशनची गरज आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या आहारामध्ये चेंजेस करा, एक प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायला चालू करा. मग त्याच्यानंतर मी वेलनेस सेंटर जॉईन केलं ऑनलाईनमध्ये. 27व्या वर्षी सुद्धा मी 50शी झाल्यासारखी जगत होते एकदम. तर खूप छान, म्हणजे ह्या कम्युनिटीमध्ये येऊन खूप चांगले रिझल्ट घेतले, लोकांनाही रिझल्ट देते. आणि जसं सगळं आपण म्हणतो ना, खूप सगळं छान चालू असतानाच, जसं लोकांची हेल्प करत असतानाच असा एक हा माझा कंटिन्यू प्रोग्राम अजूनही घेत आहे, ज्याने मी खूप हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगते. ह्याच बरोबर आपल्याला असं वाटतं की आपण प्रॉपर न्यूट्रिशन घेतोय, सगळ्या गोष्टी छान करतोय. पण जसं मी ह्याच्यामध्ये वेलनेस कोच जो है ये आप हम देख रहे हैं, तो ये कब आप सारी चीजें हुई? सर हे गेल्या 3-4 महिन्यापूर्वी झालं होतं. म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की सिस्टीममध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठलेही हेल्थ इश्यूज वगैरे होणार नाहीत, पण असं नाहीये. जर तुम्ही कुठंही असाल आणि स्वतःची काळजी नाही घेते ना, तर तुम्हाला आपण शरीराने नाहीतर मनाने सुद्धा खूप गोष्टी आपण थकलेला असतो. अशा गोष्टी फर्स्ट टाइम लाईफमध्ये असं काही झालं होतं की असं वाटतच नव्हतं मी त्याच्यातून बाहेर येईल.
पण सगळ्यांच्या सोबतीनं या अमेझिंग फ्यूलने खूप छान बळ दिलं, बाहेर आली. हा आणि जो काळ होता तुमच्यासाठी किती असा टप्प आणि कसा होता मॅम? तर खूप जास्त झाला, जवळपास 1 महिना गेला माझा याच्यामध्ये. इतकं चांगलं माझं म्हणजे सगळ्याच हेल्थ वेल्थ इतकी जबरदस्त झाली होती. पण आपण म्हणतो ना की व्हायचंच म्हणल्यानंतर कशातही असेल तरी काही तुमच्याबरोबर टाइम टू टाइम माझा गायडन्स जात नव्हता. पण या कम्युनिटीने मला एवढं सांभाळून घेतलं सगळ्यांनी. आणि जसजसं पुढं गेली खूप छान, आता परत एकदा नव्याने सुरुवात केली. खूप हेल्दी निरोगी आयुष्य. तिथं तुम्ही बोलता की यांना काय होणार आहे वगैरे, पण ज्यावेळेस तुम्ही हर्बल लाईफ या असे न्यूट्रिशन बेस्ट वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन घ्यायला चालू करताना तुमचे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. एका झटक्यात तुमचे दिवसभराचं खानपान ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप छान पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करते. त्याचबरोबर खूप साऱ्या फॅमिलीला सुद्धा जे मी फॉलो करते तशाच पद्धतीने पुढं घेऊन जाते आणि ते सुद्धा खूप छान पद्धतीने सपोर्ट करतायत. तर हे इतकं अमेझिंग फ्यूल आहे की प्रत्येकानं हे घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त फ्यूलच नाही तर तुम्हाला अशी फॅमिली सुद्धा मिळते जी तुमच्या रिअल लाईफ म्हणजे जसं माझी जर्नी आहे, माझ्या लाईफमध्ये ना माझ्यासाठी माहेर आहे ना सासर आहे म्हणल्यासारखं, पण ह्या फॅमिलीमध्ये येऊन सगळे नाते मला भेटल्यासारखं आहे. खूप छान आहे. फक्त हेल्थच नाही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर सगळ्याच गोष्टी मेंटली हेल्थ वेल्थ सगळ्याच गोष्टींमध्ये खूप सारा सपोर्ट भेटतो. क्या बात है, व्हेरी